आपण एखाद्या मॉलमध्ये गेलो, तर आपण तिथे तेच घेतो जे आपल्याला घ्यायचं असतं. मग जर आपल्या आयुष्यामध्ये आपल्यासमोर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अशा 2 गोष्टी असतील, तर तिथे सुद्धा आपण तेच घ्यायला पाहिजे, ज्याने आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी सकारात्मक बदल होतील आणि आपलं आयुष्य सुधारेल. आपण जीवन जगतोय याचा आपल्याला प्रत्यय येईल, ना की आपल्याला आयुष्यामध्ये पुढे रिग्रेट करायचं काम पडेल. हॅलो ऑल, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम-पी-एस-सी स्टडी व्लॉग या चॅनलवरती. एक कमेंट होती, की आपल्या घरात राहत असताना आपल्या आजूबाजूला जर का निगेटिव्ह लोकं असतील, तर ते असताना आपण अभ्यास कसा करायचा? आत्ता मी तुम्हाला जे उदाहरण सांगितलं, ते म्हणजे मॉलमधलं. आता तुम्ही जो व्हिडिओमध्ये बघताय, की हा जो गॅस आहे, याच्यावरती घाण आहे आणि ती घाण साफ केल्याशिवाय तो गॅस स्वच्छ दिसणार नाही किंवा पुढचं काम करण्यासाठी आपल्याला उत्साह वाटणार नाही. आपल्याला त्याच्याकडे बघून निगेटिव्ह वाटेल. मग आपल्या आयुष्यामध्ये जर का असे लोकं असतील, तर ती सुद्धा एक प्रकारची घाणच आहे. आता काही लोक जर आपल्या खूप जवळचे असतील, आपल्या घरातले असतील आणि ते आपल्याला निगेटिव्ह बोलत असतील, तर अशा लोकांपासून कसं वाचायचं? एक लक्षात घ्या, जेव्हा असे लोकं आपल्याला काहीतरी बोलतात, तेव्हा ते आपले असतात का मुळात? हाच एक प्रश्न आहे. जर आपला उत्कर्ष त्यांना पाहवला जात नाही, आपण काहीतरी चांगलं करतोय हे त्यांना बघवल्या जात नाही, तर खरंच त्या व्यक्ती तुमच्या आहेत का? की तुम्हीच त्यांच्यासाठी मरमर करताय? तुमच्या वागण्यातून पुढचा दुखावला जात नाही ना, याची काळजी घेणं मात्र खूप महत्त्वाचं आहे. एक गृहिणी असताना आपल्यावरती खूप जबाबदाऱ्या असतात. आई म्हणून, सून म्हणून, पत्नी म्हणून आपल्याला ज्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, ते करत असताना जर आपण आपल्या ध्येयासाठी वेगळा वेळ देत असू, तर ते काही लोकांच्या नजरेत खटकतं. किंबहुना त्यांना तो वेळेचा अपव्यय वाटतो. ज्या वयात जे करायला पाहिजे तेच केलं पाहिजे अशीही धारणा असते. परंतु त्या वयात ते जमलेलं नसतं, म्हणूनच तर आपण आत्ता धडपड करत असतो. आणि त्यासाठी जी धडपड करतोय ती आपण काही फक्त स्वार्थीपणे नाही करत. आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण पार पाडतच असतो. मग तुम्ही जर का तुमचं 100% देत असाल आणि तरीही तुमच्या घरातले व्यक्ती खुश होत नसतील, तर मग त्यांना जपण्याचा तुम्ही का प्रयत्न करताय? किंवा त्यांच्यासाठी तुम्ही तुमचं मन निगेटिव्ह का करून घेताय? तुम्ही तुमच्या आयुष्यातला अमूल्य वेळ का देताय? आपण खूप कामं करतो. आपण दिवसभर आपलं जे काही रुटीन आहे ते फॉलो करतो. एखादं काम मागं-पुढे जर झालं कधी, तर ते त्यांनीही समजून घ्यायला पाहिजे. सर्वात आधी जर तुमच्या घरात अशा निगेटिव्ह व्यक्ती आहेत असं तुम्हाला जाणवतंय, तर तुम्ही त्यांच्यापासून डिटॅच व्हा, दूर व्हा. कारण त्यामधून तुम्हाला आयुष्यामध्ये काहीही साध्य होणार नाही. जर तुम्ही आत्ता जे काम करताय ते तुम्ही आत्ता नाही केलं, तर तुम्ही ते पुढे कधीच नाही करू शकणार. आणि जे काही कामं ते एक्सपेक्ट करतायत ते तुम्ही आयुष्यभर करत आहात, करत राहणार आहात आणि तुम्हाला करावे लागतील. तुम्ही आत्ता जे काही अभ्यास करत असाल किंवा एखादा व्यवसाय करत असाल, काही लोकांना ते सुद्धा खटकतं. अभ्यास करणं म्हणजे काही लोकांना असं वाटतं बसूनच तर असते, वाचायचंच तर असते हिला, ते काय काम आहे का? परंतु माणूस जेव्हा शारीरिक श्रमाने थकत नाही, तेवढा मेंटल श्रमानेही थकत असतो. त्यामुळे किंबहुना त्यापेक्षा जास्त थकत असतो. मग त्यामुळे अभ्यास करणं हेही एक काम आहे, हेच मुळात त्या लोकांना कळत नाही. आता ते त्यांना कळत नसेल किंवा आपल्या वयामुळे त्यांना ते सध्या वेळेचा अपव्यय वाटत असेल, परंतु आपल्याला तर माहिती आहे ना, आपण जे काही करतोय ते 100% बरोबर आहे आणि ते योग्य वेळेत आपण करतोय. योग्य वेळेत म्हणजे आपल्या घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून. मग हे करत असताना त्यांना ते खटकण्याचा किंवा त्यामधून त्यांना काहीतरी वाईट वाटण्याचा प्रश्नच येत नाही. आणि जर तरीही त्यांना वाईट वाटत असेल, मग त्या लोकांचा तुम्ही विचार करू नका. थोडंसं स्वार्थी तुम्हाला व्हावंच लागेल. थोडंसं स्वतःबद्दल तुम्हाला विचार करावाच लागेल. कारण सध्या जी काही वेळ तुमच्याकडे आहे, ती पुन्हा येणार नाही आणि ही जी काही वेळ आहे, ती जर आत्ता निसटून गेली ना, तर अशी संधी कधीच येणार नाही. तुम्हाला माहिती असेल 2026चंही टाईम टेबल आलेलं आहे. पुढचं टाईम टेबल आलेलं आहे, परंतु सध्या जी काही आपली परीक्षा आहे, आपल्याला त्या परीक्षेवरती फोकस करायचा आहे आणि त्या परीक्षेसाठी तुम्ही तयारी करताच. मग कंबाईन ग्रुप बी असेल, सी असेल किंवा राज्यसेवा असेल किंवा इतर कुठलीही सरळ सेवा असेल किंवा हे सगळं नसून तुमच्या घरामधली एखादी तुमचा व्यवसाय असेल किंवा तुमचं एखादं स्वप्न असेल किंवा पोलीस भरती असेल, ज्याही कशासाठी तुम्ही गृहिणी म्हणून प्रयत्न करताय, मग तिथे जर का तुम्हाला तुमचं 100% द्यायचं आहे, तर ही संधी, आजची संधी, आत्ताची संधी खूप महत्त्वाची आहे आणि ती तुम्ही हातची गमावू नका. मग तुम्ही असं म्हणत असाल, की कसा वेळ काढायचा? वेळ आपल्याला काढावा लागतो. तुमच्या घरचं वातावरण कसं आहे, तुमच्या घरातली लोकं कशी आहेत, त्याच्यानुसार ते मॅनेज करावं लागेल. माझ्या घरामध्ये मला अभ्यासासाठी कोणी म्हणत नाही, परंतु कसं असतं ना, एक गृहिणी किंवा एक सून म्हटली, की "तू चंद्रावर जा, पण आधी घरातली कामं कर." असा अप्रोच सगळीकडे असतो. अशी
एक अपेक्षा सगळ्या आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तींची असते, ती कुठेतरी चुकीची नसेलही. आपल्याला वाटतं की त्यांनी आपल्याला पूर्ण वेळ द्यावा, परंतु ते नाही देऊ शकत. कदाचित ते थकत असतील किंवा मग ते आपल्याला समजून घेणारे नसतील. अनेक कारणं असू शकतात. मग तिथे काहीतरी सुवर्ण मध्य साधता येतो का, ते बघा. पहिल्यांदा आपल्या घरातल्या व्यक्तींसोबत शांततेने बोला. मला एवढी परीक्षा द्यायची आहे, या वेळेसाठी मला इतका-इतका वेळ हवा आहे. तो तुम्ही देऊ शकत असाल तर द्या. नाही तर मी ॲडजस्ट करेल. माझं स्वप्न तर मी सोडणार नाही. मग त्यामध्ये तुम्हाला मग तिथे कुणाला हर्ट करावं लागत असेल, तर ते हर्ट झालं जरी, तरी ते हर्ट करणं नाही आहे. त्याला स्वतःसाठी स्टँड घेणं असं म्हणतात. तुम्ही जर स्वतःसाठी बोलू शकत नसाल, मग तुम्ही अधिकारी होऊन काय करणार? त्यापेक्षा आत्ताची वेळ महत्त्वाची आहे, तेव्हा आपल्या घरच्यांसोबत बोला. हे जे काही 2-4 दिवस दिवाळीचे आहेत, तेव्हा शांततेने तेवढे दिवस जाऊ द्या. त्यानंतर आपल्याला शांततेचा वेळ मिळणार आहे. त्या काळामध्ये म्हणा किंवा आत्ताही थोडा-थोडा अभ्यास म्हणा, तुम्हाला करावाच लागणार आहे. ग्रुप सीसाठी किंवा ग्रुप बीसाठी तरी भरपूर वेळ आहे मुलींकडे किंवा आपल्याकडे. परंतु जी परीक्षा राज्यसेवा आहे, त्यासाठी खूप कमी वेळ आहे आणि परीक्षेचा आवाका पाहता हे जे काही कोणतीही परीक्षा असो मग आवाका परीक्षेचा बघता किंवा सध्याची स्पर्धा बघता खूप जास्त अभ्यास करणं आवश्यक आहे. तुम्ही जितका अभ्यास करताय त्यापेक्षा जास्त अभ्यास जे फक्त अभ्यास करतायत ते विद्यार्थी करतात. मग त्यांना आणि आपल्याला समानच पेपर सोडवायचा आहे आणि त्यामुळे अभ्याससुद्धा तितक्याच लेव्हलचा करावा लागेल. 6 तास जर तुम्ही स्वतःसाठी काढू शकत नसाल, तर मग तुमचं आयुष्य तुम्ही जगताय का? हा प्रश्न आहे आणि तुम्ही त्यासाठी विचार करा. स्वतःसाठी घरातल्या कामांमधून किंवा तुम्ही ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्यामधून 6 तास फक्त आणि फक्त तुम्ही जे काही ध्येय ठरवलेलं आहे त्यासाठी काढा. कसं काढायचं हे जर तुम्हाला जमत नसेल, तर मग अभ्यास करून काही फायदा नाही आहे. तो वेळ तुम्हाला काढावा लागेल. तो तुम्हीच काढू शकता. त्यामध्ये तुम्हाला कुणीही मदत करू शकत नाही. मी नाही, ब्रह्मदेवही नाही की कोणीही नाही. मग तो वेळ जागून काढा, लवकर उठून काढा, कामं स्किप करून काढा, घरच्यांशी बोलून काढा, घरच्यांशी भांडून काढा किंवा एखादी मेड लावून काढा. जे काय करायचं असेल ते करा. परंतु आपल्या अभ्यासासाठी, आपल्या स्वप्नासाठी वेळ काढा आणि निगेटिव्ह विचारांपासून दूर राहा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओत.